नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. ही खाण्याची आवड किती जुन्या काळापासून आहे याचं तुम्हाला मी उदाहरण देणार आहे बरं का. तुम्हाला ती गोष्ट आठवत असेल ना, चल रे भोपळ्या टुणूक टुणूकची. आठवते? नाही आठवत आहे? ठीक आहे, मी तुम्हाला परत एकदा सांगतो. एक आजीबाई असतात. त्या आजीबाई आपल्या लेकीकडे जायला निघतात. वाटेत त्यांना घनदाट जंगल लागतं. काय ते? हो हो, त्यावेळची सगळी जंगलं ना घनदाटच होती. गर्द होती. मग आज काहीतरी मध्ये डिस्टर्ब करतात मला. कुठे होतो मी? तर आजीबाई निघतात मुलीकडे. वाटेत घनदाट जंगल असतं, पण त्या घाबरत नाहीत. त्या चालत निघालेल्या असतात. अचानक एक समोर लांडगा येतो. काय लांडगा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, लय शहाणा असतो. त्याचं आधी लक्ष होतं आजीबाई एकट्याच आहेत, आजूबाजूला कोण नाही. फाटकन तो त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो आय एम सॉरी. म्हणजे आता लांडगा कसा असतो ते मला माहित नाही, पण साधारणपणे हसल्या चेहरा असा होत असेल ना, म्हणून मी असा लांडगा. तो म्हणतो, लांडगा म्हणतो, आजीबाई आता मी तुम्हाला खाणार. आजीबाई काय म्हणतात? आजीबाई म्हणतात, अरे बाबा माझ्या अंगात फक्त हाडच शिल्लक आहेत. तू काय खाणार मला? आत्ता खाऊ नको. मी एक काम करते, मी माझ्या लेकीकडे जाते, तिकडे तूप रोटी खाते, चांगली जाडजूड होते आणि मग येते, आणि मग तू मला येताना खा. लांडगा बिचारा म्हणतो, ठीक आहे आजीबाई आहेत, त्यांना कशा लोकांचा त्रास द्यायचा, त्या आल्यानंतर आपण मस्त खाऊ ना. म्हणून आजीबाई निघतात. वाटत वाघोबा भेटतो. वाघोबाला प्रत्येक सांगतात, अरे बाबा मी किती बारीक आहे, तू नुसती हाडच खायला लागते तुला. मी एक काम करते, मी माझ्या लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते आणि मग तू मला येताना खा. वाघोबा सुद्धा तेच म्हणतो, ठीक आहे आता आजीबाई एवढ्या रिक्वेस्ट करतात आपल्याला, आता आपण सोडून द्यावं, पण येताना इथूनच या असं वाघोबा त्यांना सांगतो. तू काही काळजी करू नको, येताना मस्त गाठी जुटी होऊन येते मी, असं करून आजी निघतात. हे सगळं ऐकल्यानंतर मला नेहमी प्रश्न पडायचा, मुळात आजीबाई एवढ्या लांब एकट्या निघायला कशाला जंगलातून, नाही का? अहो साधे त्या खवय्या होत्या. त्या तिकडे मजा मारायला चालल्या नव्हत्या, त्या तिकडे तूप रोटी खायला चालल्या होत्या. खाईन तर तुपाशी राहीन उपाशी, अशी ती म्हण आहे ना. खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी. तर हे खाण्यापिण्याचे जी कौतुक आहेत ना, ही फार पूर्वी काळापासून आलेली आहे. आणि काय कसं आहे, खाणं प्रेमाने खाणं, आनंदाने खाणं हा एक संकल्प आहे, यज्ञ आहे, आणि तो मी संकल्प सोडलेला आहे, म्हणून तर मी इथे बसलेला आहे. आणि आज हा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मेहमान इथे मी आमंत्रित केलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं आडनाव? माझं नाव विजया सावजी आहे. मी नागपूरवरून आलेली आहे. नागपूरहून तुम्ही इथे आलात, तुमचं खरंच मनापासून स्वागत. आणि घरी कोण कोण आहे तिकडे नागपूरला? माझी एक लहानी मुलगी आहे आणि तिचे मिस्टर, तिची लहानी एक मुलगी तिला, आणि दोनच मुली आहे ना मला. एक मुंबईला इथे आहे आणि लहानी नागपूरला राहते. बरं. आणि तुमच्या आवडीचा म्हणजे तुमचा कुठला पदार्थ आजी तुमच्या नातीला जास्त आवडतो? मी एक रेसिपी मध्ये गोड शेव दिली आहे, त्या या माझ्या तिन्ही नातवांना खूप आवडते. आणि मला सांगा, तुमच्या घरात म्हणजे आता नागपूरच्या घरात तुमच्या काय काय खायला काय काय, व्हेज नॉनव्हेज काय? नाही, नॉनव्हेज आम्ही त्यापासून लांबच आहे, थोडे लांब आहे. आणि मी आता जे दाखवणार आहे ते खास नवरात्रातल्या आमच्या देवीच्या प्रसादाचे आयटम आहे. बर, प्रसादाचे आयटम म्हणजे मला खायलाच पाहिजे. हो, अवश्य. म्हणजे आपल्याला आता इथून किचन कडे जायला पाहिजे, प्रश्नच नाही. जाऊया? हो, चला की. या. आमच्या खवय्यांना तुम्ही आज काय दाखवणार आहात? मी आज तुमच्या खवय्यांना खास आमच्या नवरात्रातले स्पेशल 2 आयटम दाखवणारच आहे. बरं, या. नावं काय काय त्यांची? कांजी वडा म्हणून देवीचा खास प्रसाद आहे. कांजी वडा. आणि दुसरं काय? गोड शेव आहे. गोड शेव. आणि तिसरं? तिसरी मग आपली मिक्स भाकरी आहे, सगळ्या डाळींची मिक्स भाकरी आणि त्याच्यावर चटणी. क्या बात आहे. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? कांजी वडा. कांजी वडा. ओके. ही पारंपरिक रेसिपी आहे ना? म्हणजे आता तुमच्याकडे तुम्ही कुठे शिकला ती? नाही, आमच्या नेहमी म्हणजे
वडलोपाधीच हे सुरूच आहे. नवरात्र देवीचं म्हटलं की हे कांजीवडा आलाच. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हे बघा, हे 3 तास आधी डाळ भिजत घातली उडदाची फक्त. ओके. याच्यात मीठ घालून ठेवलेलं आहे. आणि ही सुंठ पावडर आहे, ही जिरं पावडर आहे, ही काळी मिरी पावडर आहे, ही मीठ आहे आणि ही मोहरीची डाळ आहे. आणि हे आपल्याला सगळं बाजारात मिळतं त्यामुळे काय नाही नाही, आम्ही सगळं आम्हाला घरचं आवडतं. बरं, फक्त हे बाजारातून हे आणलं? बाजारातून. ओके. हे आपण फक्त मूग डाळ घेतलेली आहे? नाही नाही, उडदाची. सॉरी, उडदाची डाळ घेतली, 3 तास भिजवून ठेवली. आणि ती मिक्सर मधून बारीक काढली. ओके. ती जर तुम्ही काळी डाळ घेतली ना तर ती डाळ स्वच्छ धुवायला हवी, कारण सालं जायसाठी. आम्ही सोला डाळ तशीच आणलेली आहे, त्यामुळे तिला धुवायचं काम नाही पडलं. 2 पाण्याने धुवून घेतली, मिक्सर मध्ये काढून घेतली. खलास. आता काय करायचं आपण ह्याचं? आता ही डाळ वाटून ठेवली नाही मिक्सर मधून, हे मिक्स पण करून ठेवलेली आहे मीठ घालून. आता ही फक्त तळून घ्यायची. ओके. चमच्यानी पडायला थोडासा त्रास होतो, लवकर नाही पडत. एक 4-5 वडे घाला म्हणजे आपल्याला काय. अजून आपल्याला काय करायचंय? आता ह्याचं पाणी तयार करायचं, म्हणजे ज्याला आपण कांजी म्हणतो ते. बर, बाऊल लागेल ना? बाऊल लागेल एक पाणी. ते खूप थोड्या वेळात आणि पटकन होणार आहे. बर. ओके. आता ह्याच्यात काय काय घालायचं आपल्याला? ह्याच्यात या पाण्यापुरतं मीठ घालायचं. मीठ बस होईल. आणि ती सुंठीची पावडर घाला. एवढी घालू? हो हो, चांगला पूर्ण 1 चमचा घाला ना. अच्छा, मला कल्पनाच नाही, कारण मी पहिल्यांदा बनवतोय. ओके. आणि जिरं पावडर घाला, छान स्वाद येतो जिऱ्याने. ही मिरी पावडर आहे, काळी मिरी घाला थोडी. बस. आता हे ढवळून घ्या आणि मग त्याच्यावर हे घाला, मोहरीची डाळ. सगळ्यात शेवटी आपल्याला मोहरी घालायची? हो. पाणी हलवलं की मोहरीची डाळ. किती घालू? थोडीशी? हा, अर्धी वाटी जाऊ दे. अच्छा, अर्धी वाटी? अर्धी घाला, इतकी पूर्ण नका टाकलं. बस होईल. आपलं हे व्यवस्थित झाले. बंद करू? हो हो. तेल नितरलं ना की डायरेक्ट आपण ह्याच्यात टाकून देऊ. ओके. टाकू आता? हो. ओके. आता हे चमच्याने छान हलवून घ्या. आणि हे आज केलं की हे उद्या खायचे, आजची आज नाही खाता येणार, कारण हे पाण्यात टाकल्यानंतर फुगतात आणि मग त्याचा ह्या सगळ्या पावडरींचा वास त्याला लागून त्याची चव वाढते. अरे बापरे, असं आहे? म्हणजे आजच्या आज नाही खाता येत हे. मी आज फक्त बघायचे. नाही, तुम्ही काल बनवून आणलेत माझ्यासाठी. मावशी उगाचच माझी खेचतायत. असो, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मी काय तुमची खेच आणा, तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. कांजीवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 तास भिजवून मीठ घालून वाटलेली उडीद डाळ, मोहरीची डाळ, मीठ, मिरपूड, जिरेपूड आणि सुंठ पावडर. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाटलेल्या उडीद डाळीच्या मिश्रणाचे वडे तळून घ्यावेत. एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ, सुंठ पावडर, जिरेपूड आणि मोहरीची डाळ घालून मिश्रण एकजीव करावं. तळलेले वडे या मोहरीच्या पाण्यात रात्रभर भिजत घालून सर्व्ह करावेत.